अयोध्येला जाऊन आले ते 40,000 रुपये द्यावे लागले मला. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आता बायका नोकरी करतायत म्हणून नोकरीचे स्वतःचे पैसे, पण नोकरी न करणाऱ्या बायकांनी सुद्धा घरात त्यांना जे काही घर खर्चाला पैसे देत असतील त्या गृहिणी जरी असल्या तरी त्यांनी सुद्धा काही पैसे आपले शिल्लक ठेवले पाहिजेत. नोकरी करणाऱ्यांनी तर मुळातच पगार झाला की आपली काही रक्कम ही आपल्याला मिळत नाही, आपली नाही असं समजूनच शिल्लक ठेवायची. जिथे कुठे ठेवायची बँकेत, पुस्तक कुठे. मला दरमहा पेन्शन मिळते, मी अजून सुद्धा सेव्हिंग करते पेन्शन मधनं. अयोध्येला जाऊन आले ते 40,000 रुपये द्यावे लागले मला. म्हणजे सगळी ट्रिप पुणे ते पुणे, ते 40,000 रुपये मी माझ्या ठेवलेल्या पगार म्हणजे पेन्शन मधनं उरलेल्या वाचवलेल्या पैशातून मी खर्च केला. मला मुलाकडे मागावे लागले नाही. बरोबर.